काय काय मागणी? माझी मागणी हेच आहे. माझे नाव विलास सूर्यवंशी, मी एक भाजी विक्रेता आहे आणि सामाजिक काम बी 15-20 वर्ष करतात. सातत्याने मी आंदोलन राहे काही बी राहावं हे समजले राहे काय मी सातत्याने काही ना काही लोकांचे माझ्या समाजाच्या हिताचं एक मॅटर नंतर राहते. तर माझे पहिलं एक हे आहे, जनसुरक्षा कायदा तमाम महाराष्ट्रीय जनतेने विरोध करावा असं माझे आहे. एक पहिलं हे आहे आणि हा जो विधेयक रद्द करण्यात यावा असं माझी एक अशी मागणी आहे. तुम्ही एकटेच का आहे पण इथे दुसरे काय सोबत नाही? मला लोकशाहीने एवढं मला 100 लोकांपेक्षा मला एकट्याला एवढं महत्त्व दिलं. तुम्ही एकटं 100 लोकांचं काम एकटं करू शकतो. मला असं लोकशाहीने काम. अच्छा, तुम्हाला इतर लोकांचा पाठिंबा नाही मिळाला का? तुम्ही सपोर्ट मागितला नाही का कोणाला? नाही मी सपोर्ट मागितला नाही. मागितला नाही. पण तुम्हाला एकट्याला मागणी मागायची होती. हा, मला एकट्याला लोकांची मागणी मागायची, माझ्या जनतेचे काम मागण्या मागायच्या आहेत मला. बरं, कोणी आलं तुमच्यापर्यंत? लोकप्रतिनिधी कोणी आलं तुमच्यापर्यंत? आता पण माझ्या कोणी माझी दखल घेतली नाही. मला मुख्यमंत्र्यापर्यंत जाऊ दिलं, मला अडवून टाकलं मुख्यमंत्री. आम्ही एवढ्या वर्षांमध्ये येतो, आपलं कामधंदा सोडून कशासाठी येतो? आमची दखल घेतली पाहिजे. आमचे जे काही विषय हे मॅटर आहे हे लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. आमच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे अशी आमची विनंती. तुम्ही आले कुठून? मी नागपूरहून आलो. नाव तुमचं? विलास सूर्यवंशी. विलास सूर्यवंशी. बरं, कधीपासून फिरत आहे तुम्ही? आजच फिरताय की 2-4 दिवस झाले? मला 2-1.5 वाजतापासून फिरत आहे. 1.5 वाजतापासून फिरत आहात तुम्ही? पूर्ण. अच्छा, कुठे फिरत आहात? मी तिकडून पहिला आधी इकडून आले, तिकडून मग विधानमंडळ इकडे गेलो, इकडे जात आहे. मी पूर्ण एक परिषद फिरत माझा संदेश हे काय नाही, माझा संदेश लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. म्हणजे हेच हे आहे. अच्छा, संघर्ष केला पाहिजे. जो विरोधी कायदा आहे त्या कायद्याबद्दल संघर्ष केला पाहिजे. त्या आपण. बरं, आता तुम्हाला कोणत्याच मंत्र्यापर्यंत जाऊ देणार नाही, कोणी दखलही घेणार नाही, तर पुढे तुम्ही काय करणार आहात? आता नाही असं व्हायला नाही पाहिजे. दखल घ्यायला पाहिजे, न्यायला पाहिजे. आमच्या सगळ्या माणसाला जिथे जाऊ शकत नाही तिथे गेला पाहिजे. आम्ही येतपर्यंत येतो असं आहे. देण्याचं किंवा काही ना काही विचार करावा लागेल तेव्हा तिथे लोकांची जागे होतील. अशी जागे होत नाही असं आहे. म्हणजे हे फक्त लोकांना जागे करण्यासाठीच आहे की मंत्र्यांना पण जागा करायचं, सरकारला जागा करायचं आहे? जागे त्या जागेसाठी करायसाठी आम्ही येतो. आमची मागणी पूर्ण झाली पाहिजे. तुम्ही एवढा पैसा खर्च करता, एवढा पैसा खर्च जनते काम मागण्या पूर्ण करत नाही. मग हे सगळं भरून कोणते काम आहे तुमची? काय काम आहे तुमच्या? या जनते काम होत नाही. हे सगळं तुम्ही यशवण्यासाठी येतात. वर्षातून इकडे होते काय पण काम होत नाही. झालं पाहिजे, व्हायला पाहिजे. आमची मागण्या पूर्ण व्हायला पाहिजे. जनते मागण्या जेव्हा या विधानभवनात मागण्या पूर्ण राहतो केव्हा करणार तुम्ही? मुख्यमंत्री असते, सर्व असते, मुख्यमंत्री आम्ही येतो ते सामने मांडतो आपले वेद आहे. पण त्या मागण्या पूर्ण होत नाही. दरवर्षी लोकांना यावं लागतं. पूर्ण करायला पाहिजे ना. बरं, याच्यासाठी तुम्ही आलेत? आमची मागणी पूर्ण करायला पाहिजे. आमची अशी विनंती आहे.